बहनों और भाइयों, देश को भ्रष्टाचार और काले धन रूपी दीमक से मुक्त कराने के लिए एक और सख्त कदम उठाना जरूरी हो गया है। आज मध्यरात्रि यानी 8 नवंबर 2016 की रात्रि को 12 बजे से वर्तमान में जारी 500 रुपए और 1000 रुपए के करेंसी नोट लीगल टेंडर नहीं रहेंगे, यानी ये मुद्राएं कानूनन अमान्य होगी। मंडळी नमस्कार। हा व्हिडिओ तुम्ही आत्ताच पाहिला। हा व्हिडिओ मी जेव्हा जेव्हा पाहतो त्यावेळी मला चलती का नाम गाडी या सिनेमामध्ये किशोर कुमार यांनी गायलेलं एक गाणं आठवतं। तुम्ही अनेकदा पाहिलं असेलच। कुठलं गाणं? ओ थी हम थे ओ थी और समा रंगीन समझ गए ना, और जाते थे जापान पहुंच गए चीन समझ गए ना। तुम्ही म्हणाल चीनवरून तर जगामध्ये वादळ उठलंय सगळं आणि पुन्हा चीनला कशाला घेऊन जात आहे। 2014 साली देशामध्ये सत्तांतर झालं आणि अनेक सर्वसामान्य माणसांच्या स्वप्नांच्या आकांक्षा पूर्तीचा दिवस आला की काय असं अनेकांना वाटू लागलं आणि त्या दृष्टीनं पावलंही टाकायला सुरुवात झाली। नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं 8 नोव्हेंबर 2016 साली एक महत्त्वाचा निर्णय घेतला। आपल्या सगळ्यांच्या अजूनही तो लक्षात असेल किंवा अनेकांना तो दिवस आठवला तरी धक्का वाटतो। त्या दिवशी आपण नोटबंदीचा निर्णय घेतला आणि नोटबंदीचा निर्णय हा नरेंद्र मोदी यांच्या स्वप्नातील भारत निर्मितीच्या टप्प्यांपैकी एक महत्त्वाचा टप्पा मानला जातो। या स्वप्नाचं काय झालं? काळा पैसा खरोखर वापस आला का? नोटबंदीनंतर भारतीय बँकांमध्ये परत आलेल्या एकूण रकमेचा आढावा जो रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं मांडला त्यात जवळपास 99% नोटा परत आल्या। मग हे सगळं घडल्यानंतर कॅशलेस इंडिया किंवा डिजिटल इंडिया असं जे आपण स्वप्न पाहिलं होतं त्या स्वप्नाचं नक्की काय झालं? भविष्यातील आत्मनिर्भर भारत हा कॅश मुक्त असेल की कॅश युक्त असेल? मंडळी, माझी तर आपली ओळख आहेच। मी रवी। विषयाचं विश्लेषण मध्ये आज आपण एक महत्त्वाचा विषय घेऊन आलो आहोत। कॅश मुक्त नव्हे, कॅश युक्त इंडिया। तुम्ही म्हणाल हे काय लावलंय? आतापर्यंत अनेकांना काँग्रेस मुक्त किंवा काँग्रेस युक्त असा शब्द ऐकायची सवय होती, पण लँटन मराठीच्या आजच्या विषयाचं विश्लेषण मध्ये आपण कॅश मुक्त नव्हे, कॅश युक्त इंडिया या विषयाची चर्चा करणार आहोत। तुम्ही म्हणाल असं कसं काय? तर लॉकडाऊनच्या नंतर आणि लॉकडाऊन पूर्वी देशात काय झालं आणि आता देशात रोकड बाळगून व्यवहार करणाऱ्या नागरिकांची संख्या किती आहे असा एकूण आढावा घेण्याचा प्रयत्न करूयात। नोटबंदी ज्या हेतूने केली होती त्या हेतूचं काय झालं असा प्रश्नही कधीतरी आपण उपस्थित करायला काय हरकत आहे? नोटबंदी म्हणजे फक्त नोटांची बदली एवढाच कार्यक्रम झाला का? मागच्या 20 वर्षात, पुन्हा एकदा नीट आहे का, मागच्या 20 वर्षात एकूण जर सगळा आढावा घेतला तर चलनात रोकड बाळगण्याचं प्रमाण यावर्षी सर्वाधिक झालं आहे। नोटबंदीनंतर यामध्ये सातत्यानं वाढ होत चालली आहे। म्हणजे चलनातील मोठ्या नोटा बाद करून छोट्या नोटा आणण्याचा जो कार्यक्रम हाती घेण्यात आला तो कार्यक्रम खरं तर आता विस्मरणात जातोय आणि ज्या नोटा आपण छापल्या नव्यानं त्याची संख्या जुन्या नोटांच्या तुलनेत आता भरमसाठ झाली आहे। आरबीआयनंच तसा हा अहवाल आता व्यक्त केलाय। आपल्याला याच अनुषंगानं माहिती पाहिजे कॅशलेस इंडियाचं जे 3-13 झालंय। काय झालं कॅशलेस इंडियाचं 3-13? तर देशात 20 वर्षात सर्वाधिक रोकड आत्ता उपयोगात आहे। तुम्ही म्हणाल ही खोटी माहिती आहे। रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं जाहीर केलेली माहिती आहे आणि त्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अहवालामध्ये आत्ता रोकड जी बाजारात म्हणजे चलनात उपलब्ध आहे त्याचा जो आकडा सांगितलाय तो आहे 29 लाख कोटी रुपयांचा। म्हणजे एवढी रोकड आत्ता बाजारात चलनामध्ये आहे। 2014 साली ही किती होती?
तर 2014 साली ही साधारणपणे 13 लाख कोटीच्या घरात होती. 2014 ते 2021 या 6 वर्षात चलनात असलेल्या रोकडीचं प्रमाण, म्हणजे रोकडा प्रश्न जसं म्हणतो ना आपण, तसं जी चलनात असलेली रोकड आहे ना, तिचं प्रमाण दुप्पट झालेलं आहे. हा कॅशलेस भारत आहे. हा कॅशलेस भारत आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आणखी एक महत्वाचं, 2021च्या पहिल्या तिमाहीत देशात 29 लाख कोटी रोकड चलनात आहे. नोटबंदीनंतर चलनातील रोकड जी आहे ना, ती सातत्यानं वाढतीये. तुम्ही म्हणाल नोटबंदीनंतर चलनातील रोकड कमी व्हायला हवी होती, परंतु आपल्याकडे तो एकूण डेटा आहे जो रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं त्यांच्या अहवालात प्रकाशित केलाय, तोही आपल्या सगळ्यांच्या समोर मी मांडणारच आहे. त्यातून आपल्याला लगेच लक्षात येईल की 2016 नंतर नोटबंदी झाली आणि मग चलनातील रोकड जी हळूहळू कमी व्हायला हवी होती, जे स्वप्न आपण पाहिलं होतं, ती कमी होण्याऐवजी कशी आकाशाला जाऊन भेटली. आणखी एक महत्वाचा मुद्दा आहे की लॉकडाऊनच्या कालावधीत आपण सगळे घरात बसून होतो, पण लॉकडाऊनच्या कालावधीत रोखीनं व्यवहार करण्याचं प्रमाण प्रचंड वाढलंय. म्हणजे मागच्या 20 वर्षाचा आलेख एकीकडे आणि मागच्या वर्षभरात रोखीनं व्यवहार करताना देशात झालेलं एकूण चलनातलं जो व्यवहार आहे तो एकीकडे, अशी सगळी परिस्थिती आहे. लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये तर बऱ्यापैकी मोठी दुकानं बंद होती, त्यामुळे एक जे वातावरण तयार झालं, सगळ्यात महत्वाचं वातावरण काय तयार झालेलं होतं लॉकडाऊनमुळे. पहिला लॉकडाऊन अचानक जाहीर केला, त्यामुळे एक अनिश्चित वातावरण तयार झालं. या अनिश्चिततेमुळं अनेकांच्या रोजगारावर पाणी फेरलं गेलं, अनेकांचे रोजगार गेले, अनेक उद्योगधंदे बंद पडले. त्यामुळे निर्माण झालेली भीती, निर्माण झालेली काळजी, यापोटी नागरिकांनी रोकड बाळगायला सुरुवात केली. रोख रक्कम आपल्या उशाला असेल तर निर्माण होणाऱ्या संकटावर, परिस्थितीवर आपण मात करू, अशी एक मानसिक भावना अनेकांची झाली आणि लॉकडाऊनच्या कालावधीमध्ये रोकड बाळगण्याचं प्रमाण प्रचंड वाढलं. तो आलेख अक्षरशः आकाशाशी स्पर्धा करतो की काय, अशा टप्प्यावरती जाऊन पोहोचला. तीच सगळी माहिती आपण या चार्टच्या माध्यमातून घेणार आहोत. आता तुम्ही स्क्रीनवरती हा जो एकूण चार्ट पाहताय तो आहे कॅश इन सर्क्युलेशन इन इंडिया, म्हणजे भारतात आज घडीला चलनात असलेली रोकड. आणि कधीपासूनचा चार्ट आहे, 2015 पासून ते 2021 पर्यंतचा हा चार्ट आहे, जो रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं त्यांच्या अहवालात प्रकाशित केलेला आहे. त्यानुसार 2015 साली भारतामध्ये असलेली रोकड किती होती? 14,48,000 कोटी. आणि ती वाढत 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 गेली आहे नंतर. म्हणजे आपण एक वेळ असं मान्य करूयात की 14ला नरेंद्र मोदी यांचं सरकार सत्तेवर आलं, त्यापूर्वी काळं धन, काळी संपत्ती, चुकीच्या मार्गाने कमवलेला पैसा, असा भरमसाठ पैसा सगळा चलनात होता आणि तो चलनातला सगळा पैसा परत आणण्यासाठी नोटबंदीचा महत्वाचा निर्णय घेण्यात आला. आणि चलनात असलेला तो सगळा पैसा बँकेमध्ये परत मागवण्यात आल्यानंतर आपल्या सगळ्यांना असं वाटलं की आता आपल्या अवतीभोवती असणारे अनेक गर्भश्रीमंत, ज्यांनी भलं मोठं गबाळ काळ्या पैशाच्या रूपानं घरात साठवून ठेवलंय, त्यांचं काही खरं नाही. पण असं काहीच घडलं नाही. एकही व्यक्ती आपल्या समोर असा दिसला नाही. म्हणजे काळा पैसा किंवा काळं धन हे रोकडच्या स्वरूपात उपलब्धच नव्हतं. ते कुठल्या तरी एका दुसऱ्याच स्वरूपामध्ये उपलब्ध करून ठेवलं. लोक शहाणी असतात हो. आपल्याच देशामध्ये फक्त रुपया चालतो, विदेशातील बँकेमध्ये रुपया नाही ठेवता येत आपल्याला, तिथे वेगळेच पैसे ठेवावे लागतात. असो, तो मुद्दा वेगळा. 2015 साली भारतात व्यवहारात चलनात असलेली एकूण रोकड होती 14,48,000 कोटी. 15 आणि 16 आपण घेऊयात. 16ला नोटबंदीचा निर्णय घेण्यात आला आणि त्यानंतर 16 मध्ये आपण मान्य करू की मग नोटबंदीच्या निर्णयानंतर चलनात असलेली रोकड हळूहळू कमी होत गेली. ती किती झाली? 14,48,000 कोटीवरून दुसऱ्याच तिमाहीमध्ये ती 17,97,000 कोटी झाली होती आणि नोव्हेंबरमध्ये नोटबंदी केल्यानंतर ती 13,35,000 कोटीवर येऊन स्थिरावली, असं आकडेवारी आपल्या समोर आहे. पण त्यानंतर पुन्हा त्या तिमाहीमध्ये काय झालं तर 13,35,000 कोटीवरून हा आलेख पुन्हा 18,29,000 कोटीवर गेला. त्यानंतर 21 लाख कोटी, 23 लाख कोटी, 25 लाख कोटी, 26 लाख कोटी, पुन्हा 26 लाख कोटी आणि
एप्रिल 2021 मध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या अहवालात प्रकाशित केलेल्या आकडेवारीनुसार आता चलनात असलेली रोकड 29,07,000 एवढी आहे. आणि हा जो आकडा आहे ना, तो मागच्या 20 वर्षात कधीही इतका नव्हता. मागच्या 20 वर्षात या वर्षी चलनात असलेली रोकड सर्वाधिक आहे. आता स्क्रीनवर असलेलं हे जे चित्र आहे 2000 रुपयांची नोट आहे. त्याचं प्रमाण आता थोडंसं कमी झालंय, पण 500 रुपयांच्या नोटा खूप संख्येनं वाढल्या असल्याचं RBIचं म्हणणं आहे. याच्यामध्ये खाली वर्ष दिलेले आहे 2015 पासून 2021 पर्यंतचा हा आलेख आहे खाली. आणि या बाजूला 5 लाख, 10 लाख, 15 लाख, 20 लाख, 25 लाख, 30 लाख आणि 35 लाख असा एक चार्ट आहे. याच्यामध्ये 2015 साली चलनात असलेली जी रोकड होती ती मगाशी ज्या आलेखमध्ये सांगितली त्यानुसार इथे आहे आपल्या समोर. ती चलनात असलेली रोकड आहे 14,48,000 कोटी. 2015 साली ते 17,97,000 कोटीवर गेली आहे. आणि जेव्हा नोटबंदी झाली त्यावेळी इथे तो आलेख घसरलाय, आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. आणि आलेख घसरून बाजारामध्ये म्हणजे चलनामध्ये असलेली एकूण रोकड 13,35,000 कोटीवर आली. आपण सगळ्यांनी ज्या डिजिटल भारताचं स्वप्न पाहिलं, कॅशलेस भारताचं जे स्वप्न पाहिलं, ते इथून घडणं अपेक्षित होतं ते न होता इथून मात्र हा ग्राफ वाढत गेला. नोव्हेंबर 2018 मध्ये हा ग्राफ वाढला, 19 मध्ये हा ग्राफ वाढला, 20 मध्ये हा ग्राफ वाढला आणि इथे आपण कोरोनाच्या संकटाला आरी पडलो. कोरोनाचं संकट इथं सुरू झालं आणि इथून कोरोनाच्या काळामध्ये बऱ्यापैकी रोकड बाळगण्याचं प्रमाण वाढलंय. 25,76,000 कोटी, 26,19,000 कोटी. आणि लॉकडाऊनचा महत्वाचा टप्पा या वर्षामध्ये ज्यावेळी सुरू झाला त्यावेळी हा ग्राफ एकदम वर चढला आणि तो 29,70,000 कोटीवरती जाऊन पोहोचलाय. आता पुन्हा प्रश्न आहे, विषयाचं विश्लेषणचं शीर्षकच आपण दिलेलं होतं. आपल्याला जायचं होतं कॅश लेस इंडियाकडे, कॅश मुक्त आत्मनिर्भर भारताकडे. आणि आपण तर पोहोचत आहोत कॅश युक्त भारताकडे. हा आत्मनिर्भर भारताचा प्रवास कॅश मुक्त कडून कॅश युक्त कडे कसा काय सुरू झाला असा प्रश्न आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये यायला हवा की नाही. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं जो आलेख आपल्या सगळ्यांच्या समोर मांडलाय त्यामध्ये मागच्या 20 वर्षानंतर पहिल्यांदा रोकड बाळगणाऱ्या नागरिकांची भारतातली संख्या आकाशाशी स्पर्धा करायला लागली आहे. मग डिजिटल भारतच्या नावानं दिल्या गेलेल्या घोषणांचं काय झालं? या सगळ्या घोषणा गेल्या कुठे? म्हणून मी विषयाची सुरुवात करत असतानाच किशोर कुमार यांनी गायलेल्या गाण्याचा संदर्भ आपल्या सगळ्यांना दिला होता. वो थी हम थे और समा रंगीन समझ गए ना, जाते थे जापान पहुंच गए चीन समझ गए ना. आपण कॅशलेस कडून कॅश युक्त कडे जायला लागलोय. जायचं होतं कॅश मुक्तीकडे, पण कॅश युक्त होऊन बसलो की काय अशी एकूण परिस्थिती आता निर्माण झाली आहे. भारतातल्या कॅशलेस इंडियाचे कसे 3-13 वाजले आहेत आणि आपण कॅश मुक्त नव्हे कॅश युक्त कसे झालो आहोत या सगळ्या गोष्टींचा आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून विषयाचं विश्लेषणमध्ये मी म्हणजेच रवी आपल्या सगळ्यांच्या समोर घेऊन आलो होतो. आपल्या मनामध्ये जर काही प्रश्न या अनुषंगाने असतील तर नक्की उपस्थित करा. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला, आवडल्यास कमेंट, लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आपल्या मनात जे प्रश्न आहेत ते सुद्धा मांडा. ज्या तळमळीनं 2016 साली भारताचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी पोटतिडकीनं आपल्या सगळ्यांना नोटबंदीच्या अनुषंगानं आवाहन केलं होतं, त्या आवाहनाला आपण सगळ्या भारतीयांनी मिळून हरताळ फासलंय हेच या आकडेवारीच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या समोर येते. आता इथं थांबतो. पुन्हा एकदा विषयाचं विश्लेषणमध्ये असाच एखादा नवा विषय घेऊन भेटूयात. तोपर्यंत लँटन मराठीच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल बटनला क्लिक करून नोटिफिकेशन मिळवायला विसरू नका. म्हणजे असे वेगवेगळे विषय लँटन मराठीच्या युट्यूब चॅनलवर अपलोड झाल्या त्याचं नोटिफिकेशन आपल्यापर्यंत येईल. आत्ता इथं थांबतो. आपण भेटत राहू. पहा लँटन मराठी.